Okay, today we are going to study about how to measure phase frequency using CRO. Okay, so phase and frequency measurement with the help of CRO. There are generally basically two methods with the help of Lissajous pattern or directly measurement by considering the phase difference between the two waves. Okay, so जनरल त्याला एक फॉर्म्युला असतो पॅटर्न असतो तर तुमचा सीआरओचा जो फ्रंट डिस्प्ले असतो डिस्प्लेवर जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करताय ठीक आहे किंवा फ्रिक्वेन्सी अप्लाय करताय ज्या मोमेंटला तुम्ही फ्रिक्वेन्सी अप्लाय करता सीआरओचा जो डिस्प्ले असतो तिथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की स्मॉल डिव्हिजन्स असतात ओके स्मॉल 5 डिव्हिजन्स असतात लाईक वाईज आणि त्याचा एक कम्प्लीट ब्लॉक असतो असे प्रत्येक ब्लॉकमध्ये काय असतात 5 डिव्हिजन्स असतात जेव्हा तुम्ही व्होल्टेज किंवा फ्रिक्वेन्सी मेजर करताय फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज मेजर्ड ऑन विथ द हेल्प ऑफ टाइम ॲक्सिस सो इकडे फ्रंट पॅनल जर बघितला फ्रंट पॅनलला काय असतं सिम्पली देर आर वन टाइम्स पर डिव्हिजन नॉब विच इज कॉमन टू बोथ चॅनल ड्युएल चॅनल असेल तर तुमचा व्होल्टेजचे जे नॉब असतात ते सेपरेट असतात फॉर V1 फॉर चॅनल 1 अँड V2 फॉर चॅनल 2 आणि इकडे टाइम्स पर डिव्हिजनचा नॉब असतो टाइम्स पर डिव्हिजनचा नॉब काय असतं त्याच्यामध्ये 1 सेकंड मायक्रो सेकंड नॅनो सेकंड समथिंग लाईक वाईज ठीक आहे सो समजा डिव्हिजन्स आहे 5 डिव्हिजन्स आहे आणि तुमचा नॉब आहे 0.5 सेकंदला ठीक आहे सो जनरल फॉर्म्युला जो आहे तुमचा इथून तुम्ही काय करणार आहे यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट दी टाइम सो टाइम कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला काय कन्सिडर करावं लागेल कन्सिडर अ वन सायकल अ सायकल इज कन्सिस्ट ऑफ वन पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड वन निगेटिव्ह हाफ सायकल ठीक आहे सो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही तुमची सायकल कंप्लीट झाली इथे सो याच्यामध्ये समजा आपण अजून केलं की इट कव्हर सम 8 डिव्हिजन्स एवढ्या याच्यामध्ये त्याने किती कव्हर केलं त्याने 8 डिव्हिजन्स कव्हर केले so simply number of divisions covered in one cycle formula is number of division covered in one cycle ओके एका सायकलमध्ये इन टू टाइम्स पर डिव्हिजन नॉब टाइम्स पर डिव्हिजन नॉब सो दॅट विल बी युअर टाइम सो समजा अजून केला दॅट इट कव्हर्स 8 डिव्हिजन्स सो 8 डिव्हिजन असं डायरेक्टली घेता येणार नाही सो आपल्याला काय करावं लागेल एका डिव्हिजनची व्हॅल्यू घ्यावी लागेल सो देअर आर 5 डिव्हिजन्स विच कन्सिस्ट 1 युनिट ठीक आहे एक युनिट म्हणजे किती झाले 5 डिव्हिजन्स झाले ठीक आहे सो मग 1/5 1/5 म्हणजेच काय झालं एका डिव्हिजनची व्हॅल्यू आली सो किती आली ती 0.2 सो 0.2 आला सो नंबर ऑफ डिव्हिजन्स किती कव्हर केले त्याने 8 डिव्हिजन्स कव्हर केले ओके इंटू मी काय करणार आहे एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहे 0.2 आहे इंटू टाइम्स पर डिव्हिजन नॉब टाइम्स पर डिव्हिजन नॉब किती मी अजून केलं की लाईक इट इज ऑन 0.5 सेकंड सो तुमचा आन्सर काय आलं 0.5 सेकंड सो 8 इंटू 0.2 किती आला 1.6 1.6 इंटू 0.5 किती आला 0.80 so 0.80 second is your time so inverse of time is always frequency so याचा इन्व्हर्स घ्या सो तुम्हाला काय मिळणार आहे फ्रिक्वेन्सी मिळणार सो एफ इज इक्वल्स टू 1/t हा झाला जनरल फॉर्म्युला तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेशनचा बट if you want to calculate the phase then what you will do you have to check for the Lissajous pattern so what is Lissajous pattern a pattern which indicates the phase change or the frequency variation between the signal सो दोन सिग्नल्स अप्लाय केले हे झालं सिंगल सिग्नलसाठी एक साईन वेव्हसाठी होतं मला जर दोन अप्लाय करायचे आहेत सिग्नल्स सो इन दॅट केस व्हॉट हॅपन्स सो या केसमध्ये मला काय करावं लागणार आहे सिम्पली आय हॅव टू कन्सिडर सम पॅटर्न्स सो पॅटर्न्स काय असतात एकतर तुमचा इलेप्टिकल शेप असेल सर्क्युलर शेप असेल किंवा रँडम कन्सिस्ट ऑफ टू इलेप्टिकल शेप्स विच आर टचिंग इच अदर ठीक आहे या मानाने शेप्स असतात डिफरंट शेप्स असतात इथे तुमचा एक्स ऍक्सिस असतो ठीक आहे वाय ऍक्सिस असतो सो इथे तुम्हाला काय दिसतंय बघा सो दिस वन इज युअर व्होल्टेज ऍक्सिस दिस वन इज युअर टाइम ऍक्सिस प्रत्येक वेळी ठीक आहे सो जेव्हा मला फेज कॅल्क्युलेट करायचा असेल तर फेज कॅल्क्युलेशनसाठी एक कॉमन फॉर्म्युला आहे कॉमन फॉर्म्युला कोणता असतो की ज्या काही टचिंग पॉईंट्स आहेत केलेले पॉईंट्स आहेत
ओके, सिम्पली मग आपण काय करतो इथे की जो काही पॉइंट आहे हा मी आधी झिरोला ऍडजस्ट करणार. आता याचा एक छोटासा नंतरून मी प्रोग्राम घेणारच आहे तुमचं सीआरओचा किंवा बोर मॅडम प्रॅक्टिकल घेतच असतील नो डाऊट. ठीक आहे. सो सिम्पली काय करणार मी आधी पॉइंट ऍडजस्ट करणार तुमचा ग्राउंड पोझिशनला. ठीक आहे, झिरोला पोझिशनला ऍडजस्ट करणार. त्यानंतर तुमचा जो काही जो सिम्बॉल येतो तो आता या मानाने दिसायला लागेल. ठीक आहे, या मानाने हा इलिप्टिकल शेप तुम्हाला इथे दिसतोय. हा कुठून येतो जेव्हा तुम्ही सीआरओ वरचं XY मोड प्रेस करता त्यावेळेस तुम्हाला तो डिस्प्ले होतो, या मानाचा पॅटर्न दिसतो. सो आता इथे काय दोन पॉइंट्स आहे, एक आहे त्याचा अप्पर पोर्शन आणि दुसरा आहे हा. सो हे दोन पोर्शन्स आहे. ठीक आहे. सो एक आहे तुमचा जो कव्हरिंग पॉइंट एवढा 0 पासून आणि दुसऱ्याने किती कव्हर केला इतका मेजर केलेला आहे. ठीक आहे. सो सिम्पली हा तुमचा अझूम करा ॲज अ ए आणि हा अझूम करा ॲज अ बी. सो इथे तुम्हाला जर फेज कॅल्क्युलेट करायचं आहे की म्हणजे अँगल मेजर करायचा आहे की थीटा इज इक्वल्स टू हाऊ मच. सो फॉर्म्युला यूज करायचा सिम्पली साइन इनवर्स B upon A. Sin inverse B upon A. This is nothing but the formula for the phase measurement of signal using CRO. So CRO चा use करून तुम्ही कसा phase measure करता? Just by considering the number of divisions covered by the signal on y-axis. So counting started from the वेन यू ड्रॉ अ सिंगल टँजंट. ठीक आहे, एक टँजंट ड्रॉ केली तर तिथून ते त्याचा जो ज्या पॉइंटला वाय ऍक्सिसला तो टच करतोय तिथून जो 0 पासून ते ह्या मेजर पर्यंत आणि जिथून आपण टँजंट ड्रॉ केलेली तो पॉइंट. सो हे दोन्ही पॉइंटचा आपण रेशो घेतो आणि त्याचा साइन इनवर्स घेतला की तुम्हाला काय मिळतं अँगल. सो मेजरमेंट ऑफ अँगल टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सीआरओ लाईकवाईज. त्यानंतर मला जर फ्रिक्वेन्सी रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल. सो फ्रिक्वेन्सी रेशो म्हणजे काय की दोन सिग्नल अप्लाय केलेले. ठीक आहे, दोन सिग्नल मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होते. एक हाय फ्रिक्वेन्सी आहे, एक स्लो फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. सो याचा मला काय घ्यायचं आहे फ्रिक्वेन्सी रेशो घ्यायचा आहे. ज्यावेळेस मी XY मोड प्रेस करेल त्यावेळेस मला असे व्हेरिएबल शेप्स अवेलेबल होतील. सो या मानाने पण कधी कधी तुम्हाला शेप्स दिसतात. सो ज्या मोमेंटला तुम्ही काय करता इथे शेप्स रेशो घेताना काय करणार सिम्पली की एक व्हर्टिकल टँजंट आणि एक हॉरिझॉन्टल टँजंट ड्रॉ करायची. ठीक आहे, व्हर्टिकल टँजंट आणि हॉरिझॉन्टल टँजंट ड्रॉ केल्यानंतर तुमचे जे काही हे जे इलेप्टिकल शेप्स आहेत ज्या पॉइंटला टँजंटला टच करताय. ठीक आहे, आता टँजंट जेव्हा ड्रॉ केला तर इथे प्रॉपर हे नाही आणि इथे एकदा टच होईल. ठीक आहे, स्ट्रेट जर ड्रॉ केली तुम्ही बरोबर टँजंट याला तर दोन पॉइंटला इथे टच होते. सो इथे लिहायचं 2 ही झाली हॉरिझॉन्टल टँजंटची आणि इथे किती आहे एकाच पॉइंटला टच होणार, इथे कुठेतरी टच होईल तो झाला 1. सो सिम्पल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी फ्रिक्वेन्सी डिव्हिजन रेशो इज नथिंग बट frequency number the tangential एक मिनिट proper language the number of horizontal tangencies divided by number of vertical tangencies. म्हणजे आता ह्या डायग्राम मध्ये काय दिसणार आहे की हॉरिझॉन्टल टँजन्सी. हॉरिझॉन्टल म्हणजे जेव्हा मी हॉरिझॉन्टल ड्रॉ करते किती पॉइंटला टच केलेला आहे त्याने 2. सो हा झाला 2 डिवाइड बाय नंबर ऑफ वर्टिकल टँजन्सीज किती झाला 1. So 2 divided by 1. So you can write it as a 2 as to 1 which is nothing but the frequency ratio for the measurement of for frequency ratio using CRO. ठीक आहे, सो या मानाने तुम्ही मेजर करू शकता. जर हे समजलं असेल तर अजून मी 2-3 शेप्स मी ड्रॉ करेल, तुम्ही मला इंडिकेट करून दाखवा की किती रेशो झालेला आहे. सो याचा जो आहे याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी रेशो विथ द हेल्प ऑफ सीआरओ. सो हा जो असतो जेव्हा हॉरिझॉन्टल टँजन्सी हा कशाला टच करतोय वाय ऍक्सिसला टच करतोय म्हणून याला आपण इंडिकेट करतो ऍज अ FY. आणि जेव्हा व्हर्टिकल टँजन्सी ड्रॉ करता तुम्ही त्यावेळेस जेव्हा तो एक्स ऍक्सिसला टच करतोय म्हणून त्याला म्हणतो आपण FX. सो FY अपॉन FX इज इक्वल्स टू नंबर ऑफ टँजन्सी पॉइंट डिवाइड बाय नंबर ऑफ हॉरिझॉन्टल टँजन्सी पॉइंट डिवाइड बाय व्हर्टिकल टँजन्सी पॉइंट. ठीक आहे, सो सिम्पली अजून एक एक्झाम्पल घेऊया की पॅटर्न अशा टाईपचा आहे.
या मॅनरने आहे. ठीक आहे, 3 हे स्लोप्स आहेत. ठीक आहे, जेव्हा मी हॉरिझॉन्टल ड्रॉ करते टँजन्सी, तर एक पॉइंट इथे, इथे आणि इथे किती झाले 3. आणि व्हर्टिकल ड्रॉ केल्यानंतर इथे हा एक्स ऍक्सिस तुमचा, इकडे व्हर्टिकल टँजन्सी ड्रॉ करते. ठीक आहे, सो किती पॉइंटला टच झाला 1. सो ऍक्सिस कोणाला टच करतोय, जरी व्हर्टिकल टँजंट ड्रॉ केली पण कशाला टच करते, कुठल्या ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला. म्हणून हा जो आहे हा येणार एफ एक्स. आणि जेव्हा तो हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो तो कशाला क्रॉस करतोय, वाय ऍक्सिसला क्रॉस करतोय, म्हणून हा येतो एफ वाय. ठीक आहे, सो एफ वाय काय आहे तुमचा आला 3 डिवाइड बाय एफ एक्स is equals to 3 by 1. So you can write it as a given ratio. Ratio for the given figure is 3 as to 1. Likewise. ठीक आहे, सो आता हे झालं हॉरिझॉन्टल. आता मी असं ड्रॉ करते, मला सांगा रेशो काय येईल. ट्राय करा सगळ्यांनी. या शेपसाठी रेशो सांगा. सांगा. ते टँजंट नाही म्हणून त्याचे रेशो येणार ना. काय टँजंट नाही आहे ना ते. काय नाहीये, टँजंट टँजंट ड्रॉ करायची असते बाळा. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली, टँजंट द्यायची नाहीये, टँजंट तुम्ही ड्रॉ करायची. तुम्हाला सिम्बॉल असेच राहतील, क्वेश्चन पण असेच विचारले जातील. काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन राहतील, असे वेगवेगळे शेप्स असतील. आणि फाइंड आउट दी फ्रिक्वेन्सी रेशो फॉर द फॉलोइंग डायग्राम्स असं मेन्शन केलेलं राहील. सो जसं आता मी टँजंट ड्रॉ करून दाखवलं तसं तुम्हाला करायचंय. तुम्ही ड्रॉ करायची, एक व्हर्टिकल टँजंट ड्रॉ करायची, एक हॉरिझॉन्टल टँजंट. आणि टँजंट पॉईंट जिथे जिथे मॅच होत आहे ते नंबर ऑफ पॉइंट्स लिहायचे, किती ठिकाणी ती टच होते शेप्सला. मॅम 0 येईल याचा रेशो. नाही, असं होत नाही कधी. एक मिनिट.
झिरो नाही येणार, मी तेच सांगते, समजून घ्यायचं. हा, ह्याचे क्वेश्चन्स खूप सारे विचारले जातात, बरेचदा विचारले जातात. आता हा तुमचा झाला टाइम ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस असतो जनरली, बरोबर, ज्याच्यावर आपण टाइम मेजर करतो. हा व्होल्टेज ऍक्सिस विच इज नथिंग बट वाय ऍक्सिस. आता काय करायचंय, जेव्हा पॅटर्न दिलेला असतो तुम्ही इमॅजिन करायचे की मी टँजंट ड्रॉ केला, टँजंट ड्रॉ केला तर तो कुठे हे होतोय, कनेक्ट होतोय. सो जेव्हा मी व्हर्टिकल टँजंट ड्रॉ करते, व्हर्टिकल टँजंट ड्रॉ केल्यानंतर तो किती ठिकाणी टच झाला, 1, 2 आणि 3, बरोबर, 3 ठिकाणी टच झालेला आहे टँजंट ड्रॉ केल्यानंतर. बरं, मग याला एफ वाय म्हणायचं का एफ एक्स म्हणायचं, हा तुमचं कन्फ्युजन राहणार आहे, कारण तुम्ही अज्युम करता यार व्हर्टिकल टँजंट ड्रॉ केली मग याला एफ वाय म्हणायला पाहिजे. नाही, ती टँजंट कोणाला क्रॉस करते, कोणत्या ऍक्सिसला क्रॉस करते, एक्स ऍक्सिसला. म्हणून तो जो फ्रिक्वेन्सी रेशो आहे तो कोणाचा राहणार आहे, इट शुड बी फॉर एफ एक्स. मग हा एफ एक्स इज इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू, टँजंट जिथे जिथे टच करते या लोब्सला तिथे ती व्हॅल्यू म्हणजे किती येईल, 1, 2, 3, टोटल किती, 3 ठिकाणी टच होते, म्हणजेच एफ एक्स किती आला, 3. ठीक आहे. जेव्हा मी हॉरिझॉन्टल टँजंट ड्रॉ करते, हॉरिझॉन्टल टँजंट ड्रॉ केल्यानंतर काय दिसतंय, फक्त एकाच ठिकाणी ती टच होते, बरोबर. सो हा काय झाला, हा कोणत्या ऍक्सिसला क्रॉस करतोय, वाय ऍक्सिसला, म्हणून हा व्हॅल्यू काय आली, एफ वाय इज इक्वल्स टू 1. सो रेशो काय तुमचा, फॉर्म्युला काय, एफ वाय अपॉन एफ एक्स. एफ वाय किती होता, 1 डिवाइड बाय 3, म्हणजेच काय लिहितो आपण, 1:3. कळालं, समजतंय. येस मॅम. येस मॅम. ओके, आता अजून एक एक्झाम्पल देते, बघा, ट्राय करा, तुम्ही ट्राय करा स्वतः. हा, थोडंसं हेवी देते, बघू तुम्हाला समजतंय का. आता सांगा, आता परफेक्ट ड्रॉ केलंय. मॅम 2 एफ एक्स आणि एफ वाय सेपरेट सांगायचं. हा, ma'am, fx is equal to 2 and fy is equal to 2.
ओके, करेक्ट. आता इथे टँजंट ड्रॉ केल्यानंतर काय दिसतंय बघा, टचिंग पॉइंट 1 2. हा काय झाला, एफ एक्स की वाय, fx एफ fy. एक्स, एफ वाय. परफेक्ट. आणि जेव्हा मी इकडनं ड्रॉ करेल, हा म्हणजे ऍझ्युम करा की हा टच करतोय, ठीक आहे. सो हा काय झाला, एफ एक्स. सो 2 ॲज, आणि हा काय झाला 2. सो आन्सर इज 2 ॲज टू 2. अजून एक नवीन ड्रॉ करून दाखवते, 1-2 मिनिटं. सांगा. प्रत्येक वेळी हे एक्स वाय नाही राहणार हा. डायग्राम मध्ये कधी कधी फक्त एवढंच दाखवलं जाईल, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. Ma'am, 8:1. 8:1. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. This is nothing but fy, and this one is fx. So 1. Very good. 8:1. जमेल आता सगळ्यांना, फाइंड आउट करता येईल कसाही शेप दिला तरी. Yes, ma'am. Ma'am. ओके, परफेक्ट. हेच मी आता नंतर जसं वेळ मिळेल तसं CRO वर दाखवणारच आहे. एक प्रोग्रामच घेऊ आपण ज्याच्यामध्ये CROचे इंटरनल सेक्शन आणि आउटर सेक्शन प्लस मेजरमेंट दोन्ही तिन्ही गोष्टी कव्हर होतील. So त्याच्या अंडर तुम्हाला परत क्लिअरली डिस्प्ले होईलच CRO वर कसं फंक्शन होतं ते. सध्या पुरता सफिशियंट आहे.